जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज रविवार आहे. आजची आहे 21 तारीख आणि आज नगरपंचायत पारशिवनी याचा आज रिझल्ट आहे. तर आज आपण बघून कोण निवडून येणार आहे म्हणून आणि काय माहोल राहणार आहे पारशिवनीचा. कोणती पार्टी नाही राहिली, शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस पार्टी आहे, काही अपक्ष उभे राहिले आहे. तर आज बघणार आपण कोणाचा विजय होणार आहे. तर चला जाऊ पारशिवनीमध्ये आणि आपण आपला जल्लोष करू आणि तुम्हाला शूट पण दाखवतो कोण कोण येणार आहे निवडून आणि त्याच्याबरोबर आपण एन्जॉय करू. चला तर जाएंगे पार्किंग. त्यामुळे समस्त पारशी निवासी रामटेकचे लोक, कांद्रीचे आणि करांचे आपल्या मतदारसंघाच्या चारही लोकांना हा माझा भाषण फेसबुक लाईव्ह होत आहे. त्यांना विश्वास देतो की आम्ही अधिक इमानदारीने आपली सेवा करू. काही लोक जर चुकीचे वागले, काही लोकांच्या मनात अहंकार आला तर त्यांनी आपला अहंकार काढून टाका. हा अहंकार कधी टिकत नाही. जो सेवा भावनेने काम करतो त्या तोच लोकांची मनं जिंकू शकतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा सेवक म्हणून काम करायचं आहे. नगरसेवक हा नगरसेवक आहे, तो सेवक आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढी विनंती करतो. येऊन आलेल्या सर्व सभासदांना मनापासून शुभेच्छा देतो. जे पराभूत झाले त्यांनी देखील जनतेसाठी काम करावं, कारण की आलेल्या लोकांना देखील लोकांनी मतदान केलेलं आहे. निवडणुकीमध्ये एखाद्या दुसऱ्या माणसाला कोणाला जास्त मतदान मिळतात, कोणाला कमी मिळते. तो जो हारला तो मैदानातून त्याने आऊट होणं, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने काम करावं.
पुन्हा लोकांच्या सोबत जाऊन लोकांची सेवा करावी आणि पुन्हा लोकांची मनं जिंकून पुढच्या निवडणुकीत निवडून येण्याचा प्रयत्न करावा. यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने निर्माण केली लोकशाही म्हणतात. आणि मला विश्वास आहे की खूप मोठं ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या सरकारला दिलं 232 आमदार निवडून पारसुनीच्या जनतेने मताधिक्य देऊन एक मोठा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्या सर्व जनतेचे ऋण आम्ही आपल्या कृतीने कामाने त्यांची सेवा करून त्यांना उत्तम सेवा देऊन त्यांच्या विश्वासाला साथ घालण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. माझी पुन्हा सर्वांना विनंती आहे की कुठं कोणाला चुकत असेल तर मला सांगून टाका. चूक ही लक्षात आता आणून द्यावी. निंदकाचे दाद असो शेजारी, माणूसच चूक करतो. आपण काही ईश्वर नाहीये. माणसाच्या हातून चूक होऊ शकते, माझ्या हातून येऊ शकते, सामान्य माणसाच्या हातून येऊ शकते. आपण सर्व कोणी देव नाही, आपण सामान्य व्यक्ती आहोत, मनुष्य आहोत. कोणाचं कुठे चुकत असेल, कोण बरोबर उत्तर देत नसेल, कोण बरोबर सेवा देत नसेल, कोण तुमच्या तक्रारीचं निराकरण करत नसेल तर डायरेक्ट मला तक्रार करा, पण मनातला खंत मनात ठेवू नका. मला सांगा. आणि पारसुनीच्या जनतेने जो विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याला सार्थ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. आमचे सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की काही चिंता करू नका. जे झालं गेलं ते विसरून जा. आमची इच्छा होती तुम्ही सोबत राहावं, पण काही फरक नाही. पुन्हा आपण सोबत मिळून काम करू आणि पुन्हा सोबत मिळून काम करून महायुतीचे सरकार म्हणून सरकारच्या सर्व योजना लोकांच्या घराघरापर्यंत, लोकांच्या दारादारापर्यंत नेऊन पुन्हा अधिक जोमाने काम करून लोकांचा विश्वास संपादन करू. आणि लोकांनी ज्या विश्वासाने मतदान केलं तो साथ करून या ठिकाणी दाखवू. आजच्या प्रसंगी एवढंच या निमित्ताने बोलतो. रामटेकची रॅली संपली, ऑर्चिनीला मी या ठिकाणी आलो. आता कांद्रेचे लोक माझी वाट पाहत आहे, त्यामुळे पूर्ण शहरात फिरणं तूर्त मला शक्य नाही. परंतु राज्य सरकारच्या वतीने जे काही राहिलेले काम आहे ते अधिक जिद्दीने, अधिक जोमाने आम्ही पूर्ण करू. आणि पारशिनीचा चेहरा मोहरा बदललेला आहे, अजून तो भविष्यात बदलू, अधिक चांगल्या पद्धतीने काम करू. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही ज्या विश्वासाने मतदान केलेलं आहे त्या संधीचं सोनं आम्ही पुन्हा करू. आणि पुन्हा लोकांना सांगतो की अधिक जोमाने काम करून अधिक आपला पक्ष, आपली ताकद ही अधिक बलाढ्य कशी होता येईल. पुढच्या भविष्यामध्ये 2000ची लीड 3000 वर कशी जाईल, 3000ची लीड 4000 वर कशी जाईल, असंच आपल्याला काम करायचं आहे. आपण विजयाचा उन्माद आपल्याला करायचा नाही आहे. नेहमीच विचार करायचा आहे की जे आपले नाही आहे ते आपले झाले पाहिजे, जे आपले आहे ते आपले राहिले पाहिजे. मागच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये आपलं लीड वाढलं, असं काम करा की पुन्हा भविष्यामध्ये अधिक आपली लीड वाढावी. एवढी सर्वांना सूचना देतो. पुन्हा जनतेचे आभार मानतो. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी परिश्रम घेतलं त्या सर्व निवडून एक आला, परंतु त्याला निवडून आणण्यासाठी असंख्य लोकांनी परिश्रम घेतलं. त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची तूर्त रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी. जय धन्यवाद सर. जय भवानी. हे नाही का रिटायरमेंट झालं.